माझा विश्वासच बसत नाही की जगात एवढं वेळ कसं कोणी असू शकतं. सई, हे तू स्वतःबद्दल बोलतेस हे कळतंय ना तुला? हो मग अगं माझा वेडेपणा मीच नाही ऍक्सेप्ट केला तर माझ्या इतकी वेडी मीच. स्वतःचा वेंदळेपणा मान्य करणारी पहिली मुलगी बघितलीये मी अशी. Cheers. अरे देवा, सई अगं मी आजोबांना जेवण द्यायचंच विसरले, आलेच. तनू काय ग बरी आहेस ना तू? हो. अगं कारण आप्पांना मगाशीच जेवण देऊन झालंय तुझं. काय ग विसरतीयस का? ए पण कसली अमेझिंग पेअर होईल ना. तू विसरबोळी मी वेंदळी, कमाल. अगं बहुतेक गोळ्यांचं सांगायचं होतं मला, त्या देऊन आले आणि हे पण ठेवते. Ta-da! One, ta, dum, tum, 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 do, lo, 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 lo. Woo! Do, 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 lo, lo, lo. कोण आहात तुम्ही? सरप्राईज! मी आपल्या घरातल्या सुंदर मुलीला व्हॅलेंटाईन्स वीक मधल्या टेडी डे साठी सरप्राईज द्यायला आलोय. म्हणजे तुम्हाला माझ्या फियांसेने पाठवलंय? विश्वा, एक मिनिट हा, आपण सेल्फी काढूया. विश्वा पण ना त्याला पाठवते. सरप्राईज. थँक्यू. अमेझिंग. एक मिनिट. विश्वा विश्वा विश्वा, I love it. किती क्यूट आहे रे सरप्राईज. मला खूप आवडलंय. तुला कसं काय माहिती रे व्हॅलेंटाईन्स वीक वगैरे? थँक्यू सो मच. सई, हा काय प्रकार आहे? मला काय विचारतोयस? तूच सांग, कधी केलंस हे सगळं प्लॅन? हे बघ सई, माझं ऐकून घे. अरे तो किती क्यूट आहे, कसला नाचत होता माहितीये. आणि चॉकलेट्स आणि बुकेसाठी सुद्धा थँक्स. सई, मी आत्ता तिथे येतोय. तू जरा अलर्ट राहा. मला सांग, कुठे आहे तो टेडी? जमलेस त्याला दाराबाहेर काढ. दाराबाहेर काढू का? तूच तर पाठवलंयस ना त्याला. दाराबाहेर कशाला काढायला हवंय? सई, माझं ऐकून घे, त्याला दाराबाहेर काढ. बरं, मला सांग, कोणी आहे का तुझ्या सोबत? मी इथे एकटीच आहे, मी आणि टेडी. एक मिनिट. अरे आत्ता इथे होता तो टेडी, कुठे गेला? असं कसं गायब झाला? गायब झालाय म्हणजे घरात गेलाय की बाहेर गेलाय? कुठे गेलाय? मी इथे असताना तो घरात कसा जाणार आहे? घरात तर नाहीये, बाहेर गेलाय की काय कुठे? मी कोणालाही घरी पाठवलेलं नसताना असा कसा कोणी घरी येतो? हा जयंत तर नसेल ना? रेणुका काकू, मी सगळ्यांसाठी फळं चिरू? आई, हायकमांड पण काम करणार वाटतं. मला वाटलं फक्त आपल्यालाच कामाला लावतात. नीलू, भावना काही कामाला झुंपत नाही हा कधी. आणि आपलं घर म्हटल्यानंतर करायची कामं. छान वाटतं आपल्या घरात काम करायला. बरं भावना, तू कर ते करतेस ते. आणि ऐक,
ती सालं काढणं सफरचंदाची, त्याच्यावरनं हल्ली मेणाचा थर बराच असतो. हो काकू. नीलांबरी वहिनी, मी घराच्या किल्ल्या हक्क गाजवण्यासाठी नाही घेतल्यात बरं का. या घरची घडी नीट बसवण्यासाठी घेतल्यात. भावना, अगं एवढी लाजतेस काय? सिद्धूने ठेवलं असेल ते. असतात बाबा कोणाकोणाचे नवरे प्रेमळ. मग माझा सिद्धू आहेच प्रेमळ. छान आहे आणि गिफ्ट. आणि नीलू, अधिराज सुद्धा खूप प्रेमळ आहे. फक्त त्याची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत जरा वेगळी आहे एवढंच. मला तर नाही जाणवलं इतक्या वर्षात. अगं ठीक आहे, सगळ्यांना असं जाहीरपणे प्रेम व्यक्त करता नाही येत. आता तुमचे सासरे बुवा, त्यांनी कधी असं काही गिफ्ट वगैरे काही दिलंय का? ओवाळणीत फक्त पैसे टाकतात. स्वतःहून जाऊन असं काही गिफ्ट विकत घेतल्याचं कधीच झालं नाही. असतो एकेकांचा स्वभाव. पण काकू, मी काय म्हणते, जरी असेल असा कुणाचा स्वभाव, तरी वर्षभरातून एखादा दिवस तो स्वभाव बाजूला ठेवून काहीतरी करायला काय हरकत आहे? ते मात्र केलेत. सगळ्यांनाच नाही मिळत सिद्धूसारखा प्रेमळ नवरा. आणि या विषयावर बोलून काही उपयोग होणार नाही. आणि हे बघ, लक्षात ठेव, हा दिवस फक्त तुझ्यासाठी स्पेशल आहे हे आम्हाला जाणवत राहणार, बाकी काही नाही. हे बघा, मला काय वाटतंय, आता ना व्हॅलेंटाईन वीक सुरू होतोय. तर मग असं कोणी लिहिलंय की नवऱ्यानेच काहीतरी करायला पाहिजे? आपणही काहीतरी करू शकतो ना. म्हणजे व्हॅलेंटाईन वीक जो असतो ना, तो जोडीतल्या दोघांसाठी असतो. मग असं का म्हणून की समोरच्यानेच काहीतरी केलं पाहिजे? जर त्यांना व्यक्त होता येत नसेल तर आपण करूया ना काहीतरी. मी तर काय म्हणते, आज आपण घरातल्या जोडप्यांचा व्हॅलेंटाईन डे साजरा करूया. सई, कुठे आहे तो टेडी? नाहीये घरात कुठेच. मी बरेच शोधलं, काय माहिती कुठे गायब झालाय. काय 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 झालंय?